आईचं आणि बायकोचं भांडण झाल्यावर नवऱ्याने कोणाची बाजू घ्यावी? काय माहिती आहे, खरं म्हणजे उत्तर खऱ्याची बाजू घेतली पाहिजे. एक स्टँड घ्यायला लागतो माणसाने. नवरा मुलगा आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. कारण तो आपल्याला बायको आणत असतो घरामध्ये. मग प्रेम करून आण, काही कर, अरेंज मॅरेज असू दे. तू एक पत्नीची जबाबदारी तू जेव्हा घेतो तेव्हा तुला तिला सांभाळण्याची गरज आहे. आणि ती सगळं सोडून, मला मुलींबद्दल खूप प्रेम आहे ह्याच्यासाठीच आहे, कारण बिचारे सगळं सोडून तुमच्याकडे येतात. मग तुम्ही तिची जबाबदारी घेतली पाहिजे, तिला कसं सुखी करता येईल. आपल्या आलेल्या मुलीला तिचं स्वागत कसं करता येईल, तिला कसं सुखी करता येईल, ह्या गोष्टी बघणं याला खूप मी महत्त्व देतो, कळलं ना. त्यामुळे स्टँड घेणं मुलांनी खूप गरजेचं असतं. मी असं बघितलेले आहेत. आता मुलगी नोकरी करून घरी येते. काही काही कुटुंबामध्ये मी असं बघितलेलं आहे की घरची कामं त्या मुलीनीच करायची. म्हणजे ही पूर्वी करत होती, सासू पूर्वी करत होती, पण आता मी सासू झाली, आता माझी सून करणार. बिचारी सगळी नोकरी करून घरी येऊन तिने धुणी भांडी करायची. हे काय बरोबर आहे का? जरासुद्धा काही प्रेम असलं पाहिजे ना सुनेबद्दल. मग नवरा काय म्हणतो, नाही काय करणार, माझी आई ऐकत नाही, मी काय करू. ऐकत नाही म्हणजे काय, ऐकलंच पाहिजे. सांगायला पाहिजे आईला, हे नथिंग डुईंग. माझी बायको नोकरी करून येते, ती पण कमवते आहे पैसे. पैसे पाहिजेत ना तुला, पैसे कमवून येते ती घरी, आणि तिला तू कामाला लावते म्हणजे काय. घरामध्ये एक माणूस ठेवायला पाहिजे. एवढे पैसे आहेत, मग माणूस ठेवायला काय बिघडलं. पण नाही ना, आमच्या घरात माणूस चालत नाही. मग तू कर, मी असं तसं सांगितलं, मग तू कर कामाला, ते बायको नाही करणार. म्हणून जिथे स्टँड घ्यायला पाहिजे तिथे घेतला पाहिजे. मुलांनी सुद्धा नीट बघून, सासू कुठे चुकते, मुलगी चुकते, बायको चुकली तर बायकोला पण सांगायला पाहिजे की हे तुझं चुकते, तू असं करू नकोस. तू हे एवढी जर मुलांनी जर हे नाही घेतली ना, तर कारण मुलाचं महत्त्व असतं. मुलगा आईला पण सांभाळू शकतो, बायकोला पण सांभाळू शकतो. पण ते कधी करतो आपण, दोघांवर चांगलं प्रेम पाहिजे. मग आई पण ऐकते आणि बायको पण ऐकते. पण त्याच्यासाठी घरामध्ये प्रेमाचं वातावरण पाहिजे. आणि मुलगा आणि मुलांनी स्टँड घेणं गरजेचं असं मला वाटतं.